मंत्रिमंडळातील माझे सहकारी गृहनिर्माण राज्यमंत्री श्री रवींद्र वायकरजी, अपर मुख्य सचिव गृह श्री के.पी. बक्षी, पोलीस महासंचालक श्री सतीश माथूर, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री दत्ता वळसंगीकर, पोलीस महासंचालक तथा पोलीस गृहनिर्माणचं काम जे सांभाळत आहेत ते श्री व्ही डी मिश्रा, अपर पोलीस महासंचालक PTS श्री अतुलचंद्र कुलकर्णी, स्पेशल IG फोर्स 1 श्री सुखविंदर सिंग आणि या ठिकाणी उपस्थित सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, सर्व फोर्स 1चे अधिकारी, पोलिसांचे कुटुंबीय, भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखरच एक अत्यंत आनंद आणि अभिमान या ठिकाणी वाटतोय की महाराष्ट्राने फोर्स 1 सारखा एक अतिशय चांगला, अतिशय प्रोफेशनल, अतिशय ट्रेन अशा प्रकारचं पथक ते तयार केलं आणि त्याच्या या मुख्यालयाचं आज उद्घाटन या ठिकाणी आपण करतो. 26/17च्या घटनेनंतर मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हल्ल्याकरता सर्व प्रकारची इक्विपमेंट्स आणि ट्रेनिंग असलेलं एक दल हे आपल्याकडे असावं अशा प्रकारची प्रकर्षानं जाणीव झाली. NSG त्या काळामध्ये आपण बोलवलं आणि आपल्या पोलिसांचं शौर्य आणि NSGचं प्रोफेशनलिझम या दोन्ही गोष्टींमुळे आपण शेवटी त्या परिस्थितीवर विजय मिळवला. पण आपल्या या शूर पोलिसांना त्याच दर्जाचं ट्रेनिंग देऊन तसा फोर्स जर आपण तयार केला तर जो टाइम लॅग NSGच्या पोचण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी गमवावा लागला तो गमवावा लागणार नाही. आणि म्हणून फोर्स 1ची स्थापना या ठिकाणी करण्यात आली आणि आज फोर्स 1चं ट्रेनिंग हे आम्ही या ठिकाणी बघितलं, जी प्रात्यक्षिकं झाली. खरं म्हणजे पूर्वी मला असं वाटायचं की अशा प्रकारे फक्त हिंदी पिक्चरमध्येच घडतं, पण त्याही पेक्षा प्रोफेशनली प्रत्यक्षात, कारण तिथली जी काही फिल्ममधली प्रात्यक्षिकं असतात त्यात कॅमेऱ्याचा मोठा रोल असतो, सर्व प्रकारची प्रोटेक्शन्स असतात आणि एडिटिंग करता येतं. पण त्याही पेक्षा सफाईनं रॅपलिंग असेल, इतक्या मोठ्या बिल्डिंगवरनं फ्लोर इंटरव्हेन्शन असेल, इतक्या स्मूथली या ठिकाणी सगळ्या गोष्टी, बिल्डिंग क्रॉसिंग असेल, आणि हे सगळं करताना अतिशय जीवाची बाजी लावून त्यातनंही समोरच्यावर हल्ला करणं, इतकं सॉफिस्टिकेटेड आणि चांगलं ट्रेनिंग हे या ठिकाणी तयार झालंय. मला विश्वास आहे की फोर्स 1 सारखा फोर्स जोपर्यंत आपल्याजवळ आहे तोपर्यंत कुठल्याही शत्रूला परास्त करण्याची ताकद ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये आहे. हा विश्वास दुसऱ्या ट्रेनिंग पाहिल्यावर व्यक्त करू शकतो. आज जे काही शस्त्रास्त्र या ठिकाणी बघायला मिळाले, अर्थात त्याचं डिस्क्रिप्शन या ठिकाणी मी करणार नाही, पण मी हे सांगू शकतो की जगामध्ये जे काही आधुनिकतम अशा प्रकारची शस्त्रास्त्र आहेत किंवा एखादा हल्ला करण्याकरता किंवा परतवण्याकरता ज्या ज्या गोष्टी जगात उपलब्ध आहेत त्या सगळ्या गोष्टी आज फोर्स 1नी या ठिकाणी आपल्याकडे प्रोक्युअर केल्या आहेत, त्याचं ट्रेनिंग केलेलं आहे आणि ते हाताळण्याची क्षमता तयार केलेली आहे. आणि म्हणून एकीकडे फोर्स 1च्या या सगळ्या कमांडोजचं अभिनंदन करत असताना त्यांचे जे ट्रेनर्स आहेत त्यांचे मी विशेषत्वाने अभिनंदन करतो. अतिशय चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग हे या ठिकाणी मिळालेलं आहे आणि मला असं वाटतं की यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे
तर ट्रेनिंग ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि त्यासोबत ज्या काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस आहेत त्या युद्धाचा काळ नसतानाही, आक्रमणाचा काळ नसतानाही आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनवणं हे सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की या ट्रेनिंगचा एक भाग आहे. कारण शेवटी हल्ला कधी होईल हे आपण सांगू शकत नाही आणि जर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस या योग्य प्रकारे आपण आपल्या जीवनाचा अंग बनवला नाही तर मग ज्यावेळेस हल्ला होतो त्यावेळेस आपण तेवढ्या तयारीमध्ये त्या ठिकाणी नसतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आज कुठल्याही क्षणी तयारीमध्ये असलेला फोर्स असा आमचा फोर्स होत आहे. याचवेळी मी पोलीस गृहनिर्माण कॉर्पोरेशनचं मनपूर्वक अभिनंदन करेन की अतिशय चांगलं काम, क्वालिटीचं काम या ठिकाणी केलं आहे. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की गेल्या वर्ष 2 वर्षामध्ये जे काम आपण केलं, ज्या बिल्डिंगचं उद्घाटन आपण केलं, विशेषतः आमच्या पोलिसांकरता सांताक्रूजची असेल, वरळीची असेल, पूर्वी ज्या प्रकारचे क्वार्टर्स आपण पीआयना देखील उपलब्ध करून द्यायचो नाही अशा प्रकारच्या बिल्डिंग्स या आता आपण आमच्या पोलिसांकरता बांधण्याची सुरुवात केली आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं काम हे आपण या ठिकाणी करतो. मी 15-20 वर्षापूर्वी ज्यावेळी विधानसभेमध्ये पोलीस वसाहतीचा प्रश्न मांडला होता त्यावेळी मी असं बोललो होतो की पोलिसांना जी आपण घरं उपलब्ध करून देतो ती घरं त्यांना माणूस समजून उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. आणि इंग्रजांच्या काळातली घरं ज्याला ओपन बाथरूम आहेत, ज्या ठिकाणी एकाच खोलीत सगळं करावं लागतंय, महिलांना देखील लज्जा रक्षणाची व्यवस्था नाही, अशा प्रकारची घरं ही मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून पोलिसांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा दिल्या पाहिजेत, घरं दिलं पाहिजे याकरता अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतला. आणि मला विश्वास आहे की गेल्या 25 वर्षामध्ये जी इंटरव्हेन्शन झाली त्यापेक्षा जास्त इंटरव्हेन्शन या 2 वर्षामध्ये आपण केली आहेत. आणि पुढच्या 3 वर्षामध्ये त्याचे परिणाम ज्यावेळेस दिसतील, पोलिसांना उत्तम राहण्याची व्यवस्था या सरकारच्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू. आणि केवळ त्यांच्या राहण्याचीच व्यवस्था नाही तर कुठे इतर सुविधा काय देता येतील, त्यांच्या मुलांकरता आपल्याला काय व्यवस्था उभ्या करता येतील या संदर्भातलं देखील अतिशय चांगलं प्लॅनिंग हे आता आपण केलं आहे. आणि पोलीस गृहनिर्माणनी आज जे काम केलं ते खऱ्या अर्थानं एखादा खासगी बिल्डर देखील इतक्या चांगल्या प्रकारे काम करू शकणार नाही असं काम आपलं पोलीस गृहनिर्माण करतायत. आम्ही त्यांना सांगितलं जेवढ्या जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण अशा प्रकारच्या सदनिका बांधू शकता, बांधा. त्याला जो काही पाठिंबा द्यायचा आहे, त्याला जो काही प्रशासकीय आणि निधीच्या स्वरूपात पाठिंबा द्यायचा आहे तो शासनाकडनं निश्चितपणे दिला जाईल. आणि मला विश्वास आहे की त्याचं येत्या काळामध्ये आपण काम हे निश्चितपणे सुरू करू. या निमित्ताने इथल्या आदिवासी पाड्यांच्या संदर्भात वायकरजींनी उल्लेख केलाय आणि हे खरोखर महत्वाचं आहे की शेवटी आपलं फोर्स वन हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याची सुरक्षितता, तिथली व्यवस्था याच्यात कॉम्प्रोमाइज करताच येणं शक्य नाही. पण हे होत असताना जे काही आमचे आदिवासी आहेत, अनेक वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत, दशकांपासून अनेक राहत आहेत, त्यांचीही उचित व्यवस्था झाली पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण मध्यंतरीच्या काळात बैठक घेऊन त्याचा एक निर्णय केला आहे आणि लवकरच ती व्यवस्था देखील आपण करू. म्हणजे एकीकडे आदिवासींना देखील योग्य प्रकारचं पुनर्वसन हे मिळालं पाहिजे आणि त्यासोबत फोर्स वन
ज्याबद्दल आपण कुठल्याही परिस्थितीत कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. फोर्स 1ची कॉम्प्रोमाइज म्हणजे महाराष्ट्राच्या सिक्युरिटीची कॉम्प्रोमाइज आहे. त्याच्यामुळे त्या फोर्स 1ला देखील तशा प्रकारची व्यवस्था ही आपण निश्चितपणे उपलब्ध करून देऊ. मी पुन्हा एकदा पोलीस विभागाचं, गृह विभागाचं, पोलीस गृहनिर्माणचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपण अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये नवनवीन गुणवत्तेचे उच्चांक गाठत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.